हे मी जमलं ते येईल पण पद्धत आहे. आता तुम्ही येण्याच्या अगोदर ऑर्गनायझेशन तोच विषय काढलाय. माननीय जिल्हाधिकारी महोदया आपले सचिव पालक सचिव आहेत खारगे सर, त्यांना ते सांगते आणि नाही झालं तर मंत्रालयावर आपण प्रयत्न करू. टोकन क्रमांक 51 ते 60 पुढे यायचे. वर्गाने सुद्धा त्या घटकांशी प्रेमाने वागलं सांगतात हे तुझ्या चुका आहेत. आता जर काय एखादा भिक्षाचा प्रतिनिधी गेला हे ते दाखवा नका राहू दाखवून तिकीट कोणाधिकारी त्यांना सांगा आपण ह्या राज्याचे आपण जनसेवक आहोत, आपण या राज्याचे मालक नाही. जर तुम्ही लोकांची सौजन्याने वागा एवढं जरा सांगा त्याला. ओके. आणि मग हे काय करायला पाहिजे, तुमचं काय म्हणणं काय? म्हणजे चाललंय तसंच चालू द्या. म्हणजे आम्ही 200 म्हणजे प्रतिनिधी गेलो होतो. साहेब ऐकायला तयार नाही. कोणी कुठे पण रूटला चाला तर ते ठरवून दिलेले रूट आहेत. अगोदरच्या साहेबांनी जेव्हा संख्ये साहेब होते किंवा पूर्वीचे साहेब होते ते रूट ठरवून दिले. ज्या कायद्यामध्ये गोष्टी नाहीत काही काही गोष्टी पारंपरिक. उदाहरणार्थ समजा ह्या बोईसर मधून जर माल वाहतूक करायचा असेल तर तो अधिकार इथल्या लोकल टेम्पो ट्रक वाहण्याचा अधिकार अधिकार नाही. ट्रेडिशनल कायद्यामध्ये तशी नोंद नाही, परंतु ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पद्धत आहे की ज्या गावातून माल उचलला जातो ते टेम्पो ट्रक ही लोकल असते. बाहेरून येते ती त्या उद्याला सुद्धा उद्याला संभाजीनगर मध्ये जर उत्पादन असेल इथे जर कच्चा माल येतो तर तिथल्या ट्रक येते. हा कायदा नाहीये, परंतु ती एक प्रकारची लोकांनी ती आता ह्या सगळे स्थानिक लोकांच्या ऑर्गनायझेशन किंवा तुम्ही हे 10 लोक तुम्ही या रूटला जा, तुम्ही त्या रूटला जा, या लोकांनी सिस्टीम केलेली आहे की लोकांचं जर म्हणणं असं तर आपण कशाला त्याच्यात बिघाड करायचा. त्याला बोलून घ्या. ऐकला का? देशमुख साहेब त्याला सांगतील. ओके. हे पत्र मी देशमुख साहेब चला करायचा. जर पैसे नसतील तर मला सांगायचे. ऐकलं का? ऑफ द रेकॉर्ड कॉन्ट्रॅक्टरला करायला सांगायचा. जर खात्यामार्फत होण्याचं करून घ्यायचा. खात्यात पद नसेल तर अधिक करायला सांगा. त्याचे चेक मला सांगा. पैसे बिल मला बघा मी चेक सारा वेळेला यायला नाही ते बोललो तुम्ही. मी काय बोललो सिरियस सांगतो. खात्यामार्फत करा. नसेल तर एखाद्या चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा खाजगी करून टाका. साधारण किती एस्टिमेटेड कॉस्ट किती आहे? 450 मीटरच आहे. म्हणजे 450 फूट करून घ्या. ठीक आहे. अडचण असेल तर मला सांगा. पीडब्ल्यूच्या तुमच्या मिनिस्टर साहेबांशी बोलतो आणि नसेल तर आम्ही शक्यतो जिल्हा तुमच्या खात्यामार्फत बरोबर मॅडम. नागरिक होणार पण आहे ते बीपी ते आणतात. ऑल इंडिया लायसन्स त्या काही ठिकाणी दिलेले असतात, पण तरी सुद्धा जर एखादा माणूस जर एखाद्या राज्यात जर बराच दिवस स्थिर होणार असेल तर तो ऑल इंडिया त्याचं तिथून रद्द व्हायला पाहिजे. तो आपल्या यंत्रणेकडे जायला पाहिजे. म्हणजे एसपी थ्रू मी कलेक्टर त्याला ओके म्हणतील किंवा गृह राज्यमंत्री त्याला ओके म्हणतील.
आता या बाबतीमध्ये हे जे कोण अधिकारी आहे त्याला तुम्ही जरा बाब तपासून घ्या मॅडम. नाही तर बापना कोण आहे त्याला बापनाला बोलून घ्यायला सांगा की तू नसेल तर मग देशमुख साहेबांच्याकडे जाऊन दे. अरे बदमाश कंपनीला सरळ करण्यासाठी आम्ही आलोय ना. आपण कशासाठी आहोत? आपण नुसतं जनता दरबार घेऊन किंवा म्हणजे लोकांच्या तोंडावर पानं फिरण्यासाठी नाही आलो. देशमुख साहेब जर एक मॅडम बघा एक शांत बघ. देशमुख साहेब एसपी साहेब ते डीवायएसपी ना किंवा इन्चार्ज इन्स्पेक्टरला सांगतील आणि त्यांना इन्स्ट्रक्शन द्या की ह्या लोकांवर जे दादागिरी होते ते कोणाची जमीन होल्डिंग केली पैशाच्या जीवावर सगळं चाललेलं आहे. बेकार आहे. गोरगरिबांचे असे हाल होत असताना आपण स्टाईल मध्ये राहतो. आपल्याला म्हणजे इन्क्लुडिंग पालक मंदिराला शोभिवंत नाहीये. अशी ज्याला लग्न सरायला जातात किंवा नातेवाईकांकडे अरे आमची जमीन लाटली गुंडागर्दी करतो ही जी चर्चा सुरू होती तिथे इफेक्ट होऊन आपल्याला होते. आपल्या कोणी जाब विचारायला येत नाही परंतु शेवटी समाजामध्ये आपल्याविषयी आपल्या सिस्टीम विषयी वाईट बोलणं म्हणजे इन्क्लुडिंग पहिला रिस्पॉन्सिबल करेच नाही. दुसऱ्या मॅडम आहेत तिसऱ्या तुम्ही आहेत काय मॅडम तुम्ही माझ्या बरोबर आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी नालायक ठरले प्रशासक यंत्रणा नालायक म्हणजे त्या गोष्टी करता लायक नाही. म्हणजे नालायक शब्द दोन अर्थाने वाढतात कुठे. आणि मॅडम पण ओके मी तुम्हाला सांगतो आताची सिस्टीम आहे ना परफेक्ट आहे. करून टाकू आपण. चला पांडू हे एन्व्हायरमेंट मध्ये येणार आपण ठरवतोय 2 प्रॉपर्टी दिल्या तर काय पुढे त्याने फाईट केलेली त्याने ना त्याचा सन्मान केला पाहिजे आपण. नाही ह्या माझी सैनिक होते माझी सैनिक म्हणजे जो बॉर्डरवर मरण्याची तयारी दाखवतोय त्याच्या 1-2 प्रॉपर्टी जर सुद्धा टॅक्स तुम्ही पे केला तर काय मेहरबानी केली का? मी सेनात मुलांनी पडत कारण त्या हा पूर्वीचा निर्णय झालेला आहे कुठला त्यांना माहीत पण नव्हतं. तिथे बॅटरी जरा तुम्ही जरा स्पष्ट करा कधी केला होता घर मला भेटलास तू म्हणजे काय करतो फोटो टीव्ही पाहिजे तुला ते प्रदूषण कमी करायचं का तुला लाईन मध्ये यायचं तुला मला कमी एमपीसी विद्याधिकारी कोण आहेत तारापुळेवाडीचे कोण एमपीसी विद्याधिकारी हा जो भाऊ अमोल बालू गर्जे याच्या मनामध्ये जो किंतु परंतु आहे. मी एक जर का त्या ठिकाणी एअर पोल्युशन वॉटर नॉईज त्याचा ईटीपी पाहिजे त्यांचा कुठे आतमध्ये नाही ऐकून घ्या ईटीपी पाहिजे आणि नंतर मग ते प्रक्रिया केल्यानंतर सीटीपी ला गेलं पाहिजे. अशा या बालूगर्जेशी तुम्ही बोलून घ्या अमोल बालूगर्जे आणि याच्या मनातल्या शंका दुरुस्त करा. ऐकला का? अदरवाईज पुढच्या तिथे पालकमंत्र्यांचा निश्चित करावा बोर्ड करून नाही राह तुम्ही सांगतो तुम्हाला कायदा सुव्यवस्था सर कुठेतरी बिघडेल सर असं काय करतो बोलून घे आणि पायी चालतो ना मंत्रालयापर्यंत त्याच्या मनात कन्सर्न आहे परंतु तुम्हाला भेटण्याच्या पूर्वी त्यांना सांगितलं पण तुम्ही कारवाई करा बरोबर नाही हे बघा मी तुम्हाला या राज्याचा 2 वेळा पर्यावरण मंत्री मी राहिलो. एक बोईसरची सीटीपी आहे ना जो नंतरचा जो टप्पा आहे ना तो माझ्या लिडरशिप खाली सुरू झालेला आहे. माझं म्हणणं आहे की कुठल्याही क्रॉसमध्ये कुठल्याही मी काय बोललो कुठलाही मोठा उद्योगपती असतो तो जर कायद्याचा भंग करत असेल ना त्याला संधी प्रॉपर द्या दुरुस्त करण्यासाठी. ही संधी जर त्याने जर घालवल्यानंतर परवा नाही करायची. मी सांगतो पालकमंत्री म्हणून बंद करायचं. इट्स माय ऑर्डर. लेट देम गो इन कोर्ट. माझ्या विरुद्ध त्या तक्रार करू द्या मी बघून घे. चल किती मॅडम आले ते 450 आणि मला वाटतं आपण 12:30 सुरुवात केली का
माझा अर्धा तास आपण त्या आंदोलकांच्या निवेदनाची चर्चा करायला गेलो होतो. पण आज खुशीने सगळ्या म्हणजे मी ओव्हरऑल प्रशासकीय बऱ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या कामाविषयी मी खुश आहे. आता अजून सुद्धा काही कमतरता असतील तर पुढे त्या सगळे सुधारणा होतील. आणि मी सुरुवातीला इच्छा व्यक्त केल्यानुसार जनता दरबार असेल परंतु एकही अर्जदार नसेल अशा प्रकारच्या गोष्टीची मी वाट बघतोय. ओके चला.